उद्धव ठाकरेंच्या सामना मुलाखतीवरती सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं। ठाकरे ब्रँड जिवंत आहे, पण तो ब्रँड आता बाजारात चालत नाहीये। अनेक ब्रँड अँबॅसेडर आहेत, प्रत्येक ब्रँड चालतोच असं नाहीये। सध्या ठाकरे ब्रँड चालत नाहीये, मतदारांना पसंती पडत नाही, अशी टीका मुनगंटीवारांनी केली। उद्धव ठाकरेंची सामनाला दिलेली मुलाखत म्हणजे मुलाखत दरम्यान उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि सरकारवरती सडकून टीका केली। त्यासोबतच इतर मुद्द्यांवरती सुद्धा ठाकरेंनी भाष्य केलंय। सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवरती जोरदार टीका केली आहे। त्यांनी ठाकरे हे नुसते ब्रँड नाहीये, तर महाराष्ट्राची ओळख आहे असं म्हटलंय। शिंदेंनी ठाकरे ब्रँड पळवण्याचा प्रयत्न केलाय, असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केलाय। उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेंवरती निशाणा साधलाय। त्यांची अर्धी दाढी राहिली आहे, नशीब त्यांनी जास्त बोलू नये, नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील, राहिलेली अर्धी दाढी सुद्धा काढून टाकतील, असं सुद्धा ठाकरेंनी घणाघात केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंवरती भाष्य केले। राज आता सोबत आलेले आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून दिली आहे। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपने टीका केली आहे। नाचता येणं अंगण वाकडं, असं केशव उपाध्ये म्हणालेले आहेत। लोकसभेला यश मिळाल्यानंतर ईव्हीएम बद्दल तक्रार नव्हती, विधानसभामध्ये अपयश आल्यावर बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केलेली आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यांनी एक्स पोस्ट करत ही टीका केली आहे। अशोक कांबळे 21 जुलै रोजी बिहार राज्यामध्ये जाणार आहेत। दम असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा, कांबळेंनी निशिकांत दुबेंना आव्हान दिलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपचे खासदार निशांत दुबेंनी पुन्हा एकदा ट्विट करत डिवचलंय। मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी, असं ट्विट करत दुबेंनी पुन्हा एकदा राज यांना डिवचलंय। मराठी समजत नसेल तर कानाखाली बसेल, मीरा रोडमध्ये राज ठाकरेंनी इशारा दिला। हिंदी आणून तरी बघा, दुकानच नव्हे तर शाळाही बंद करू, राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय। निशिकांत दुबे, तुम्ही मुंबईत या, मुंबईच्या समुद्रामध्ये डुबे डुबे के मारेंगे, निशिकांत दुबेंना राज ठाकरेंनी इशारा दिलाय। मुंबई वेगळी करण्याचा गुजराती व्यापाऱ्यांचा डाव, मराठी माणसानं डाव हाणून पाडावा, राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन। हिंदी ही देशामध्ये कुणाचीच मातृभाषा नाहीये, हिंदीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आग्रही का आहेत, राज ठाकरेंनी परखड सवाल मुख्यमंत्र्यांना केलाय। हनी ट्रॅप प्रकरण मुख्यमंत्र्यांनी नाकारलं। ना हनी आहे ना ट्रॅप आहे, ना हनी ट्रॅपमध्ये कुणी आळ फसलेला आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरू केली। आज बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थिती लावली आहे।